वहिनी नाही का? मसाला भात वगैरे मध्ये टाकायला नाही का, किंवा मग एक बिर्याणी मसाला ते खूप सुंदर टेस्ट नाही मिळत. हा शाही बिर्याणी मसाला भात कधी टाकलं खूप सुंदर वाटतं. छोटा आहे वाटतं, छोटा बाकी काय नाही. सुहानाचा छोले मसाला घ्यायचा, छोलेवाला. कसा वाटतं तर काय नाही. रेडियंट टी म्हणते, नाही तर हा ओलच असतं ना. हो, ड्राय नाही राहते, ओलच असते त्याचं. चटणी पाहिजे. हे सॉस म्हणते, हे सूपचे पॅकेट ते मोठेवाले पण आहेत. हां हा नाही तो आपण परत हां तोच आहे. टोमॅटोवाला आहे. हा सफिशियंट होते, कपभर होते कायचं नाही तर हे एवढेच पकडत आहेत ना अजून खाली. 15 मिनिटं लहसुन. स्टाफ अनाउंसमेंट, फूड स्लिप में जो भी बॉक्स डालते हो खड्डे फोल्ड करके डालो. अमर खड्डे ऐसा फेंकना नहीं, फोल्ड करके फेंको उसके अंदर. स्पाइसी वाला बनवून काढ तिकडून आलं बाहेरून आलं अन्ना का लावून लावा जाऊ वाटी करून द्या काढून आण डाळ काढ आहे
गणपतीच्या पूजेसाठी टाका लागेल फरसाण वगैरे लागेल तिकडे जायला. एक किलो पाहिजे? एक मिनिट आणते. ते पण आहे ड्रायफ्रूट. हे बघा, विलायची वगैरे पाहिजे होती? हे बघ कुंड्यांना ह्या घालायचं कवर है ना. वाजूचा पण वेळ आहे ना. जमलं ते इकडूनच जाऊ. असे ना स्टीलचे मिळायला पाहिजे म्हणजे अनुजीला कसं आहे जेवण करायला. हां अजून इंटरेस्ट. छान वाटतं बघ हो ना. चल चल समोर चल. प्लांटर है लाइक आप जो है मट्टी के अंदर झाड़ लगा सकते हैं. हाँ लाइक मतलब 5 साल के झाड़ को होगा नहीं. इसमें पानी भी निकल जाता है और प्रॉपर मट्टी को एयर मिलती है. तो इसमें मट्टी डाल के लगा. ग्रो बैग है और या आप कोई भी प्लांटर इसमें डाल के भी दे सकते हो. जैसे कि फॉर एग्जांपल बहुत सुंदर लगता है. पॉट का पॉट इसमें लगा सकते हैं. बहुत सुंदर लगता है. और इसमें आप हैप्पी टीचर्स डे, हैप्पी बर्थडे, ये जो भी लिखना है वो भी लिख सकते हैं. मोती वाले वो पाई लड़के को बेच के प्रिंटर उठवा दीजिए. गिफ्ट द्यायचे. तर आम्ही गेलो होतो गणेश चतुर्थीसाठी थोडंफार सामान आणायचं होतं पूजेचं. आणि पल्लू चालली रशियाला सो तिला पण थोडंफार इथून काही घेऊन जायचं होतं खायच्या वस्तू जे पण काही पॅकेट्समधले असतात आपल्या. आणि आता चाललो आम्ही मी पल्लू रश्मी आणि तिची छोटी बहीण आलेली आहे नागपूरला. सो आम्ही सगळे चाललो. काही कपडे शिवायला दिलेले होते माझे, तिचे पण दिले होते आणि पल्लूला पण द्यायचे होते. सो त्यासाठीच निघालो. अन्वीला घेऊन आली होती मी आता स्कूलमध्ये. मॉर्निंगला जेव्हा शॉपला गेलो तेव्हा अन्वी स्कूलला होती. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नाही त्यामुळे. आणि आता टेलरताईकडे चाललो. तिथून मग एक मोरारजीचं एक्झिबिशन लागलेलं आहे नागपूरला. ते आहे रामजी श्यामजी पोहावाला माहीत असेल जे नागपूरचे आहेत त्याच्यात जस्ट आधी जवळपास 100 मीटर ते 100-150 मीटरच्या आधी मोरारजीचं एक्झिबिशन लागलेलं आहे. सो तिथे आम्ही व्हिजिट केली होती. मार उडी मार. जास्त आता
झाडावर चढली. आतमध्ये आहे का? हा जेंट्सचं जास्त दिसत आहे. मला वाटतं कंपनीचा आहे ड्रेस चांगला असे कापड असतील इथं अवेलेबल. प्लाझो आपल्याकडे 300 असे म्हणजे कापड अवेलेबल नाही. कापड आहे 200 सॉफ्ट म्हणजे कापड खूप मोठं राहते. आपली कुर्ती होऊन पण आई अन्वीला ड्रेसवर उभं राहते. अच्छा अन्वी खाली घुसू नको त्याच्यात. सॉफ्ट बघून घ्यावं लागतं ना सर. अन्वी पडशील पटकन. आणि तो पडून जाते. हां कॉटन तिथले का ते आणत होते बघ ठाण्यातले कुठून तरी मॅन्युफॅक्चरिंग होत होते. एक मोरारची कंपनी आहे बुटीबोरीला आहे. अच्छा इथं लागते नेहमीच लागतं सेल सारखं. आणि मागे गेलं तर मागच्या वर्षी पण बंद झाली. जसं पाहिजे अशी शिवू शकतो आपण. चांगला पॅन्ट पण कुठे आणि सगळे खानातले आहे ते. सगळे खानातलं आहे.